नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आज रशियाचे प्रेसिडेंट व्लादिमीर पुतीन भारतामध्ये पोहोचतायत आणि एका मोठ्या संरक्षण विषयक अ, क्षेत्राकडे आपली घोडदौड होणार आहे. केवळ संरक्षण क्षेत्र नाही तर अन्य क्षेत्रात सुद्धा ही मैत्री वृद्धिंगत होण्याचे चिन्ह आहेत. त्याच्यावरती मी अगोदर बोललेली आहे. पण आज मला एका वेगळ्या दिशेने तुम्हाला न्यायचं आहे. मला आठवतंय 1971 म्हणजे आम्ही अतिशय तरुण होतो आणि बांगलादेशमध्ये सगळ्या हालचाली चाललेल्या होत्या, उलथापालथ चालली होती. शेख मुजीबुर रहमान यांना अ, ज पाकिस्तानात बोलवून घेतलं गेलं आणि त्यांचा विश्वासघात करून त्यांना तुरुंगात ठेवलेलं होतं. तिथे बांगलादेश पेटलेला होता. अजूनही भारतीय सैन्य तिथे घुसलेलं नव्हतं. ऑगस्ट 1971 मध्ये श्रीमती इंदिरा गांधींनी सोव्हिएट रशियाशी एक मैत्री करार केला. हा करार 25 वर्षाच्या दीर्घ मुदतीचा करार होता. खरं सांगायचं झालं तर अ, आनंद व्हायला पाहिजे होता. कारण अमेरिका आपल्याला कसपटा समान लेखत होती आणि त्या पार्श्वभूमीवरती रशियाने आपल्याशी मैत्री करार केला. ही एक मोठी घटना होती. परंतु तरी देखील मनामध्ये एक धाकधूक होती, की अरे हे तर सोव्हिएट साम्राज्य आहे. ही सिंहाची गुहा आहे. त्या सिंहाच्या गुहेत ना आत जाणारी पावलं दिसतात, बाहेर येणारी पावलं कधी दिसत नाही. भारत आज चाललाय खरा, पण आपल्याला सुद्धा सोव्हिएट रशिया गुंडाळून टाकेल का? त्यांचं जे सगळं सोव्हिएट साम्राज्य आहे, त्यातलंच एक घटक राज्य म्हणून आपल्याला वागणूक मिळेल का? अशा सगळ्या शंका मनामध्ये होत्या आणि मैत्री करार करायचाच, तर तो असा 25 वर्षांच्या दीर्घ मुदतीचा कशासाठी करायचा? थोडा थोडका 5 वर्ष, 10 वर्ष परंतु हा करार 25 वर्षाचा केला गेला. त्याच्यामुळे मनामध्ये धाकधूक होती आणि मी एकटीच नव्हते. असे अनेक लोक तुम्हाला दिसतील, की बाईंनी हे पाऊल टाकलं खरं आणि ते अ, दीर्घ मुदतीसाठी आम्हाला पसंत नसलं तरी अल्पावधीसाठी आम्हाला ते बरोबर वाटत होतं. आज जेव्हा पुतीन भारतामध्ये येतायत आणि एकामागून एक करार आपण करायच्या गोष्टी करतोय, तेव्हा मनामध्ये धाकधूक नाहीये मित्रांनो. उलट मनामध्ये आनंद उचंबळून येतो आहे. कारण तो रशिया हा आता तो रशिया उरला नाही, सोव्हिएट रशिया आणि भारत देखील 71 सालचा भारत उरलेला नाहीये. तेव्हा ही जी स्थितीमधला हा जो फरक आहे ना, हा फरक व्लादिमीर पुतीन चांगले जाणून आहेत आणि म्हणून मी म्हटलंय शीर्षकामध्ये, की ते भारतासाठी एक घबाड घेऊन येतायत. हा जो फरक घडलेला आहे परिस्थितीमध्ये, तो जाणायला अमेरिकेमधले कोणी जे तज्ञ असतील ते, आजचे राज्यकर्ते असतील ते, त्यांचे कोणी विरोधक असतील ते, टीकाकार, विश्लेषक, हे सगळे दे हॅव अटरली फेल्ड. भारत आज ज्या उच्च अवस्थेमध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि रशियाची बदललेली परिस्थिती, या दोघांचं आकलन आज अमेरिकेला नाही असं दिसून येतं. आणि म्हणूनच अमेरिका तेव्हा जसा कसपटा समान तुम्हाला वागवत होता, तसाच तो आज तुम्हाला कमी लेखायला बघतो आहे. आणि म्हणून तुम्हाला त्यांच्या दृष्टीने भारत म्हणजे एक मनुष्यबळाची खाण आहे. जे मनुष्यबळ मला पैसा फेको तमाशा देखो अशा आविर्भावामध्ये मला ते मिळालं पाहिजे सगळं. आणि तो माझा हक्क आहे आणि तुम्ही तो हक्क पुरवणं ही तुमची ड्युटी, तुमचं कर्तव्य आहे. अशा टेचामध्ये अमेरिकन्स बोलत असतात. त्या सगळ्याला मोदींनी पूर्णविराम दिलाय, अल्पविराम सुद्धा दिलेला नाहीये आणि मग ती चडपड होते आहे. पण बदललेली परिस्थिती जी आहे ना, तिची अॅक्नॉलेजमेंट करण्याची परिस्थिती नाही अमेरिकेची. ते अजूनही 7वे आसमान में म्हणतात तसे आहेत अजून. तिथे आहेत ते. त्यांना जमीन काय आहे ती दिसत नाहीये. व्लादिमीर पुतीनना ती जमीन दिसते आहे आणि म्हणून त्यांनी 2 वेळा ट्रम्पना ऐकवलं, की भारताशी अशा भाषेमध्ये बोलणं ही गोष्ट बरोबर नाही. हे त्यांना स्पष्टपणे, जाहीरपणे ऐकवणारे व्लादिमीर पुतीन हे एकमेव जागतिक नेते आहेत मित्रांनो. अमेरिका ज्या पद्धतीने भारताशी वागते ती पद्धत चुकीची आहे, असा सल्ला एक ज्येष्ठ राजकारणी म्हणून
पुतीन यांनी दिलेला आहेच, परंतु त्याच्या मागे त्यांचा अनुभव बोलतो आहे. त्यांना भारत म्हणजे कसा बदललेला आहे, त्याची जाणीव त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यानुसार त्यांचं वर्तन आहे. दुसरी एक गोष्ट तुम्हाला आठवली असेल, की अशा पद्धतीने जेव्हा ट्रम्प आपल्यावरती दबाव आणत होते आणि मोदी त्याला बघत नाहीत, हे बघितल्यानंतर पुतिन यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं. अगदी बायडेनच्या काळामध्ये सुद्धा ते बोललेले होते, की भारताच्या हिताच्या विरोधामध्ये कुठलंही पाऊल मोदी टाकणार नाहीत, असा मला आत्मविश्वास आहे. तेव्हा हा आत्मविश्वास पुतीनला वाटतो, पण अमेरिकेला त्याचं गम्य नाही. ही मोठी विलक्षण गोष्ट आहे. पुतीननी सांगण्याचा प्रयत्न केला, की भारत माझ्याकडून तेल खरेदी करतो, पण ते प्युअर व्यापार आहे, कमर्शियल टर्म्स आहेत. तुम्ही त्यांना जर का त्यापेक्षा स्वस्त तेल दिलत किंवा इतर आकर्षक अटी घालून दिलं, तर भारत तुमच्याकडे वळेल. म्हणजे त्यांना ही जाणीव आहे, की भारत काही फार मोठा स्ट्रॅटेजिक विचार करून रशियाकडे येत नाहीये. तर आपल्या देशामधल्या लोकांना त्यांना त्यांच्या तोंडामध्ये घास भरवायचा आहे आणि अर्थव्यवस्थेची वाट लावायची नाहीये. हे करण्यासाठी म्हणून ते स्वस्त तेलासाठी माझ्याकडे येत आहेत. याची जाणीव असणं ही महत्वाची गोष्ट आहे. केवढ्या मोठ्या गंभीर संकटामध्ये पुतीन आहेत याचा विचार करा आणि हे संकटाने वेढलेलं असून सुद्धा ते इतका जर का व्यावहारिक आणि जमिनीवर राहून विचार करत असतील, तर ह्या नेत्याची झेप खूप मोठी आहे असं आपल्याला म्हणावी. मी जेव्हा म्हणते, की पुतीन घबाड घेऊन येतायत, याचा अर्थ तुम्हाला या स्टेटमेंट्स मधून कळायला पाहिजे. जो नेता 12 वर्ष चीफ मिनिस्टर म्हणून निवडून आला, जो नेता तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान म्हणून निवडून आला, त्याच्या बाबत आपण कसं वागलं पाहिजे, ह्याचं वस्तुपाठ पुतीन अमेरिकेला देताना दिसतंय. आणि दुसऱ्या बाजूनी देशप्रेमाची ग्वाही देत आहेत मोदींच्या, की भारताच्या हिताच्या विरोधात जाईल, असं मोदी काही करणार नाहीत. याचा अर्थ असा, की रशियाने सुद्धा असं काही ऑफर करू नये, की ज्याच्यामध्ये भारताचे इंटरेस्ट अंडरमाइन होतील. हा दूरदर्शीपणा दाखवणं हा पुतीन यांचा मोठेपणा आहे. आणि तिसरी गोष्ट मी सांगितली त्याप्रमाणे ते फक्त कमर्शियल इंटरेस्टसाठी रशियाकडे येतायत, धोरणात्मक दृष्टीने येत नाहीयेत. ह्याची जाण असणं ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. तेव्हा हे जे पेरिमीटर त्यांनी आखलेले आहेत, हा परिघ आखलेला आहे, त्या परिघात राहून पुतीन मोदींशी व्यवहार करतात, हे त्यांचं मोठेपण आहे. आणि जेव्हा ते घबाड घेऊन येतात मी म्हणतात, तेव्हा याचा अर्थ असा, की खूप मोठे धोरणात्मक काहीतरी घबाड घेऊन आज पुतीन भारताकडे येतायत आणि ते घबाड काय आहे हे समजून बघायची गरज आहे. ते तुम्ही बघितलत की तुम्हाला कळेल की ट्रम्प एक्स वाय झेड जे म्हणतो ते का म्हणतोय ते XYZ सुद्धा सांगते तुम्हाला. आजच्या घडीला तुम्ही बघाल तर शांघाय कोऑपरेशन SCO ची जी मीटिंग झाली अ, मध्ये चीनच्या एका शहरामध्ये झाली. तेव्हा तिथे हे तिन्ही नेते एकत्र भेटले शी जिनपिंग, मोदी आणि पुतीन आणि ते एकमेकांशी हास्यविनोद करतानाचा व्हिडिओ प्रसिद्ध झालेला तुम्हाला आठवत असेल. ते जे SCO आहे ना, त्या SCO ची सुरुवातच मुळी मध्य आशियामधले जे देश आहेत, त्या देशांना दहशतवादाने गांजलेलं होतं. त्याच्यावरती काहीतरी उपाय शोधावा म्हणून सुरू झालेली ही ऑर्गनायझेशन आहे. भारत त्याच्यामध्ये नंतर जॉइन झाला. पण आज तो जो प्रश्न आहे सेंट्रल एशिया, मध्य आशियामधले प्रदेश हा एक क्रुशल प्रदेश आहे. कशासाठी आहे? कारण हा प्रदेश रशियाला भारताशी जोडतो आणि चीनला सुद्धा जोडतो. तेव्हा ह्या सर्वांचं जे एकत्रित भवितव्य जे आहे ते सेंट्रल एशियाशी जोडलेलं आहे. या तिन्ही देशांना जर का एकमेकांमध्ये यायचं असेल तर त्यांना सेंट्रल एशियामधून पास व्हावं लागेल. सगळे सिल्क रूट जे आहेत ते सेंट्रल एशियामधून पोहोचलेले होते, युरोपापर्यंत पोहोचलेले होते. तेव्हा सेंट्रल एशियाचं जे महत्व आहे हे या तिन्ही देशांसाठी खूप मोठं महत्व आहे. आणि आज सेंट्रल एशियामध्ये आपल्या तिघांचा वर्चस्व असावा, हे जर का त्या 3 देशांना वाटलं तर नवल नाहीये. हा वर्चस्व जेव्हा आपण अ,
त्याची कल्पना करतो त्यावेळेला भारताला कसपटा समान लेखायचं नाहीये. हा, आम्ही तिथे आमचं साम्राज्य उभं करणार आहोत. तुम्ही असं करा, तुम्ही मनुष्यबळ पाठवा तुमचे सैनिक पाठवा संरक्षणासाठी. ह्याला पार्टनरशिप नाही म्हणत. याला भागीदारी नाही म्हणत. तीन आज मध्य आशियासाठी भारतासाठी एक भूमिका घेऊन येत आहेत. एक रोल दिला जातोय भारताला आणि तो रोल जो आहे तो असा कसपटा समान लेखण्याचा नाहीये. आणि म्हणून हे घबाड आहे भारतासाठी. कारण सेंट्रल एशियामध्ये तुम्हाला जर का एंट्री मिळणार असेल आणि तिथे संरक्षणाची हमी आहे, मध्य आशियासाठी सगळे रिसोर्सेस आहेत, तिथे मार्केट आहे, बाजारपेठ डेव्हलप होऊ शकते. या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर सेंट्रल एशिया किती महत्वाचं आहे तुम्हाला कळेल. आणि मग तुम्हाला कळेल की ट्रम्पना बागराम एअरपोर्ट कशासाठी हवाय. बागराम एअरपोर्ट त्यांना हवाय सेंट्रल एशियामध्ये एंट्री मिळण्यासाठी. इराणचे न्यूक्लिअर्स त्यांना नष्ट करायचे आहेत कारण इराण सुद्धा सेंट्रल एशियाशी जोडला गेलेला आहे. हे सगळं जर का तुम्ही भौगोलिक बघाल तर भारतासाठी केवढी मोठी भूमिका घेऊन पुतीन भारतात येत आहेत हे तुम्हाला लक्षात येईल. आणि हे प्रकरण इथेच थांबत नाही तर आर्क्टिक रिजन मध्ये, म्हणजे असं म्हणतात की आता जे हिमयुग जे आहे ते ओसरत चाललेलं आहे आणि उत्तर ध्रुवावरच बर्फ हळूहळू वितळताना दिसतंय. तेव्हा आर्क्टिक रिजन मधला जो समुद्र आज गोठलेला आहे तो काही काळानंतर तो सुद्धा वितळेल आणि तिथून जहाजांची ये-जा होऊ शकेल. जहाजांची ये-जा जर का त्या भागातून होणार असेल तर ट्रान्सपोर्टेशनची जी खर्च आहे तो अत्यल्प होऊन जाईल. इतकंच नाही तर त्या भागामध्ये जी काही नैसर्गिक साधन संपत्ती आहे ती संपत्ती आजपर्यंत त्याला कोणाचा हात लागलेला नाही. तेव्हा ते सगळं एक्सप्लोअर करायचं, ते डेव्हलप करायचं. त्याच्यासाठी पुतीननी भारतासाठी लाल गालीचे अंथरलेले आहेत. लाल गालीचे अंथरले. त्यामुळे पुतीन घबाड घेऊन येते असं मी म्हणतात. त्याचं ते व्हर्च्युअल टर्म्स मध्ये नाही घ्यायचं. अमेरिका काय देते आहे त्याच्या तुलनेमध्ये पुतीन तुम्हाला काय ऑफर करतात हे महत्वाचं आहे. आणि पुतीन ते करू शकले कारण त्यांनी तो जो परीघ बनवलेला आहे, जो परीघ त्यांच्या विधानांमधून आपल्याला ते प्रतीत करून देतात. ही संधी आहे, ही सुवर्ण संधी आहे, आपले हातपाय पसरण्यासाठी आहे. आणि तुम्हाला जर का लवकरात लवकर उत्कर्ष करून घ्यायचा असेल तुमचा तर या संधी, अशा संधी वारंवार येत नसतात आणि ही संधी आपण हातातून सोडता कामा नये आणि सोडणारही नाही. अर्थातच संरक्षण जिथे आहे, जिथे भरपूर साधन सामग्री आहे, जिथे मोठ्याला बाजारपेठा तयार होऊ शकतात, जिथे कम्युनिकेशन आहे, वाहतूक आहे, दळणवळण आहे आणि एकमेकांना जोडल्या जाण्याची संधी आहे, तिथे भारताने जरूर जायला पाहिजे. आणि आपण सोडलेलं नव्हतं. आपण इराणमधून जो रस्ता काढायचा म्हणत होतो तो त्यासाठी म्हणत होतो. इराण, अफगाणिस्तान आणि इराणमधून वर सेंट्रल एशियापर्यंत असं हे सगळं जे आहे त्याला मूर्त रूप कसं येईल ते आता पुतीन येतील तेव्हा जी स्टेटमेंट्स येतील त्याच्यातून आपल्याला प्रतीत होईल. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.